जगाची प्रतितीचा वाखवरा पवाडू होय चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ हाती असं माऊली म्हणतात. जे ज्ञानगंगे नाहले पूर्णता जेवूनी झाले जे शांतीशी आले पालव नव्हे असंही माऊलींनी पुढे 9व्या अध्यायात म्हटलेलं आहे. त्यामुळं ज्ञानीभक्ताची ही जी काय सर्व वर्णन माऊलींनी केलंय त्याच्याहून अधिक दिलखुलासपण म्हणजे खुलासा किंवा त्याचं विस्तृत विवेचन चैतन्य महाराज देगलूरकर हे आपणासमोर मांडतायत. आधीच गीता अतिशय सुंदर, त्यात माऊलींचंही भाष्य तर बोलायलाच नको, अतिशय रेखीव आणि मोजकं असलं तरी नितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अशी ही माऊलींची वाणी आणि चैतन्य महाराजांची आपणा सर्वांना समजून देण्याची सोपं करून सांगण्याची पद्धत या सर्वांमुळे हा एक मोठा आनंद सोहळा दिवाळी नंतर आपण अनुभवतो. आणि या 3 दिवसांच्या ही दिवाळीच आहे आणि हा प्रवचनमालेचा समारोप झाल्यानंतर खऱ्या अर्थानं ही दिवाळी आपली सर्वांची साजरी होते असं निश्चित म्हणायला हरकत नाही. मी पुनश्च एकदा महाराजांना वंदन करतो, आपणा सर्व बंधू भगिनींना वंदन करतो आणि विनंती करतो महाराजांना की त्यांनी आपल्या प्रवचनास सुरुवात करावी. धन्यवाद. जय हरी. बहुनाम जन्मना वंदे ज्ञानमात्मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभः. हे समस्त हे श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भाऊ म्हणून मी भक्ता माझी रावो ज्ञानी आतोची. श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातल्या भगवान श्रीकृष्णाच्या या उपदेशावरती आपण कालपासून विचार करतो आहोत. श्री रामकृष्ण सेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि आपल्या सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या द्वितीय सत्राला मी प्रारंभ करतो आहे. भगवंतांनी अर्जुनाला केलेला उपदेश आणि तो उपदेश अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये ठसावा याकरता तो उपदेश ज्यांच्या क्रियेतून अभिव्यक्त होतो अशा महात्म्यांच्या संबंधामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये केलेलं निरूपण हे एका विशिष्ट कारणाने भगवंतांनी केलेलं आहे. आपली भारतीय संस्कृती ही विचाराबरोबर आचाराला महत्व देणारी आहे. विचार कोणाचेच वाईट नसतात, परंतु ते विचार ज्या आचारातून व्यक्त होतात तो आचार मात्र त्या विचाराची तत्कालीन श्रेष्ठता कनिष्ठता सिद्ध करत असतो. त्यामुळे नुसते विचार मांडत राहणं याहीपेक्षा तो विचार ज्यांच्या कृतीतून व्यक्त होतो आहे अशांचा आदर्श अर्जुनाच्या डोळ्यासमोर निर्माण करणं भगवंताला अधिक जास्त महत्वाचं वाटलं. नुसता आचार करणारी मंडळी विचाराशिवाय करत असतील आणि त्या आचाराची तार्किक आणि तात्विक मीमांसा जर त्यांना करता येत नसेल तर एका अर्थाने वैचारिक अंधत्व त्यांच्या ठिकाणी येतं. आणि नुसताच विचार सांगणारी मंडळी जर सांगितलेला विचार हा चांगला आहे पण आपल्या आचरणातून दाखवत नसतील
तर त्यांचा विचार सुद्धा कदाचित त्यांचा पोक्तपणा सिद्ध करेल, परंतु त्यांच्या प्रति श्रद्धाभाव निर्माण करू शकत नाही. म्हणून विचाराबरोबर आचार हवा, आचाराबरोबर विचार हवा. ज्ञानेश्वर महाराजांनी या संबंधामध्ये चिंतन करताना असं स्पष्टपणाने सांगून ठेवलंय की मनुष्य जो आचार करतो, जी क्रिया करतो, ती क्रिया ज्ञानाच्या अधिकरणावर निर्माण होणं आवश्यक असते. ज्या क्रियेला ज्ञानाचं अधिकरण नाही, ज्ञानाचं अधिष्ठान नाही, ज्या क्रियेच्या मागे ज्ञानाची विशिष्ट भूमिका नाही, कदाचित ती क्रिया ही चांगली असली तरी लोकांच्या संबंधानं त्या क्रियेच्या बाबतीमध्ये फार विचार आपल्याला करता येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी, मला सगळाच विचार आता सांगायचा नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांची शब्द, जेवढे शब्द आहेत तेवढेच फक्त आपल्यासमोर उद्धृत करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी असं स्पष्ट म्हटलंय की कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. कर्माला ज्ञानाचे डोळे असले पाहिजेत आणि ते डोळे निर्दोष असले पाहिजेत, ही ज्ञानेश्वर महाराजांची अपेक्षा आहे. कर्माला ज्ञानाचे डोळे असले पाहिजेत हे मान्यच आहे, पण ते डोळे निर्दोष असले पाहिजेत ही अपेक्षा जरा विचार करायला लावणारी आहे. माते नेणोनी भजन ते वायाची गा आने आन, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. मला न जाणता मला माझं केलेलं भजन, भगवान सांगतात, भगवत स्वरूपाचा विचार न करता, भगवंताला न जाणता भगवंताचं केलं गेलेलं भजन हे जरी पुण्य निर्माण करणारं असलं, हे जरी आपल्या जीवनामध्ये काही काळ समाधान निर्माण करून देणारं असलं, तरी भगवंताला अपेक्षित असणारा नामाचा परिणाम त्याच्याने प्राप्त होणार नाही. म्हणून भक्ती किंवा कर्माच्या मुळाशी कुठेतरी एक ज्ञानाची भूमिका, आणि ती अतिशय निर्दुष्ट अशा स्वरूपाची असली पाहिजे, निर्दोष अशा स्वरूपाची असली पाहिजे, अशी भगवंताची त्यामागे अपेक्षा आहे. काल आपण त्याची प्रस्तावना करून आलेलो आहोत. आणि असे जे आपल्या क्रियेतून ज्ञान व्यक्त करणारे, ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे त्या संबंधामध्ये स्पष्टपणाने सांगताना असं म्हटलंय की श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होवोनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे हे, तयाची आचरिता पाऊले, पाऊनी सात्विक श्रद्धा चाले, ते तेची फळ ठेविले आहे जैसे आहे. अगदी सरळ साधा विचार आहे. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होवोनी मूर्त, श्रुती स्मृतीमधून प्रकट झालेले सिद्धांत हे आपल्या रूपानं प्रकट करून ते जगाकरता अनुष्ठान रूपानं मांडणं, हे ज्यांचं कर्तव्य कर्म असतं ते संत आहेत, ते महात्मे आहेत. आणि असे महात्मे या जगतामध्ये खूप नसतात. स महात्मा सुदुर्लभा असं भगवान बोलतात. त्याचा विचार आपण काल प्रस्तावनेच्या भूमिकेतून बोलून आलो. मी कालचा विचार पुन्हा गोश्वारा म्हणून आपल्या समोर ठेवत नाही, कारण अगदीच काल आपण हे बोलून आलेलो आहोत. आणि मी एक असा वक्ता आहे की मला स्वतःला माझ्यापेक्षा माझ्या श्रोत्यांच्या स्मरणशक्तीवर फार प्रचंड विश्वास आहे. आणि म्हणून अगदीच काल झालेला असल्यामुळे त्याचा फार उहापोहा आता पुन्हा त्याच शब्दामधून किंवा तोच मुद्दा वेगळ्या शब्दातून मांडण्यामध्ये मला आता स्वारस्य नाही आहे. भगवान जे बोलतात की तो महात्मा अत्यंत दुर्लभ आहे, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू अति. कोण आहे तो? जयाची प्रतीतीचा वाखोरा, पवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू अति. कोण आहे तो? या संबंधानं भगवंतानी, ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या मुखातून जे चिंतन केलंय त्याच्यामध्ये तो दुर्लभ आहे हे आपल्याला सांगितलं. भगवंतानी नुसतं दुर्लभ म्हणताना सुदुर्लभा असं म्हटलंय. त्याची कारण मीमांसा आता, सु हे का लावलं विशेषण अजून त्याला, याची मीमांसा आता मला करायची नाही आहे. परंतु भगवान म्हणतात असा महात्मा दुर्लभ आहे. कोण महात्मा हा विचार करताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलं की महात्मा तो आहे की जो ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय आपल्या जीवनामध्ये करणारा आहे.
ज्ञान आणि भक्ती यांचं ऐक्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेणारा आहे. तोही ज्ञानीही तोच आहे आणि भक्ता माझी रावोही तोच आहे. भक्तातला श्रेष्ठही तोच आहे आणि ज्ञानातला श्रेष्ठही तोच आहे. एकच व्यक्ती दोन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जर सर्वोत्तम म्हणून सिद्ध होत असेल तर अशा व्यक्तीबद्दल सामान्यत्वानं चर्चा होत नसते. भगवंतांनी सुद्धा ती त्या अर्थाने केली नाही. म्हणून भगवंतांनी हे स्पष्टपणाने सांगितलं, म्हणून भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची. तोची ज्ञानिया जो भक्ता माझी रावो, जो भक्ता माझी रावो आहे तोची ज्ञानिया आहे. याच्यातल्या क्रमसंगतीचा विचार मी नंतर करतो. पण मला आता जे बोलायचं आहे त्यामध्ये भगवान जे सुदुर्लभा असं पद वापरतात, ज्ञानेश्वर महाराज तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू अति असं अर्जुनाला सांगतात. हे त्याचं दुर्लभत्व कोणत्या अर्थाने आहे आणि ते दुर्लभत्व का आहे या संबंधातला थोडासा विचार आज करतो. तो भक्त ज्ञान आणि भक्ती हे दोन्हीही साध्य करून घेणार आहे. ज्ञानाच्या थोडासा विचार त्याही संबंधाने बोलतो. ज्ञानाच्या मागून जाणाऱ्या लोकांना भक्तीचं वावडं असतं पण ते नसावं आणि भक्ती करणाऱ्या लोकांना ज्ञानाचं वावडं असतं पण ते नसावं. भक्ती करणारे लोक ज्ञानाला नावं ठेवतात, अनेक वेळेला ठेवतात. कदाचित त्यांना भक्तीपेक्षा ज्ञान गौण वाटत असेल. त्यांच्या भूमिका काय याची मला फारशी चर्चा करायची नाहीये. परंतु एका साधनाचा अवलंब केल्यानंतर इतर साधनांचा विद्वेष अंतःकरणात असावा किंवा इतर साधनांचा द्वेष केल्याशिवाय आपल्या साधनेप्रती आपली अनन्यता सिद्ध होणारच नाही, अशा गैरसमजातून कोणत्याही साधकाला आपली साधना पूर्णतेला नेता येत नसते. मी ज्ञानमार्गाने जाताना भक्ती आणि कर्माचा द्वेष करेन तर माझं ज्ञान सिद्धच होणार नाही. कर्ममार्गाने जाणाऱ्या साधकाला कधीही भक्ती आणि ज्ञानाचा द्वेष करून आपली कर्मनिष्ठता अभिव्यक्त करता येत नाही आणि ज्ञान मार्गाने जाणाऱ्याला भक्ती आणि कर्माला तुच्छ समजून आपलं ज्ञान व्यापक करता येणार नाही. ज्ञानाची व्यापकता, भक्तीची अनन्यता आणि कर्म या कर्मातून प्राप्त होणारी अंतःकरण शुद्धी या सगळ्याचा विचार आपल्याकडे एका विशिष्ट पद्धतीनं आणि एका विशिष्ट क्रमानं सांगितला गेलेला. त्यामुळे भगवंताचं हे जे बोलणं, ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं ज्या क्रमानं येतं त्याच क्रमानं आपण त्याचा विचार केला पाहिजे. थोडंसं स्पष्ट सांगायचं झालं तर संत महात्म्यांनी विशेषतः महाराष्ट्रामध्ये, मी महाराष्ट्राचा मुद्दा म्हणून उल्लेख करतो कारण आपल्याकडे जेवढे संत झाले तेवढे संत या भारतवर्षामध्ये अन्य कुठल्याही प्रांतामध्ये झाले नाहीत आणि भारतवर्षामध्येच झालेले नसल्यामुळे अर्थातच जगताच्या पाठीवरही ते अन्यत्र कुठे झाले नाही. महाराष्ट्रामध्ये संत मोठ्या प्रमाणावर झाले, वेगवेगळ्या पद्धतीचे झाले, वेगवेगळ्या प्रकारानं व्यक्त होणारे झाले. काही जण फक्त क्रियेतून व्यक्त होणारे होते, काही जण वाङ्मयातून व्यक्त होणारे होते. पण जे क्रियेतून व्यक्त झाले त्यांना वाङ्मय निर्माण करायचं कारण वाटलं नाही आणि ज्यांनी वाङ्मय निर्मिती केली त्यांनी आचाराला आणि आपल्या क्रियेला कधीही गौणत्व दिलेलं नाही, असे संत महाराष्ट्रामध्ये खूप झाले. त्याचा विचार या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला करावा लागतो. मला थोडंसं संकोचानं बोलायचंय, तेही मी बोलतो की कर्म आणि भक्तीचा निषेध करून ज्ञानमार्गाने जाणाऱ्याला आपलं ज्ञान सिद्ध करता येतं का? तर येत नाही. कारण आपल्या भारतीय विचार मीमांसेमध्ये साधनांचा विचार करत असताना तो दोन पद्धतीनं केला गेला. एक पद्धत त्याच्यातली साधनांचा समन्वय करणारी पद्धत आहे आणि दुसरी पद्धत साधनांचा समुच्चय करणारी. समुच्चयवाद आणि समन्वयवाद हे शब्द बहुतांश बहुतेक आपल्या कानावरून गेले असावे. समुच्चय म्हणजे काय असतं आणि समन्वय म्हणजे काय असतं? आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी ज्या वेळेला या मानवी जीवनाच्या अत्यंतिक कल्याणाचा विचार करून ज्या साधन परंपरेचं चिंतन समाजाच्या समोर अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये मांडलं, ज्ञानेश्वर महाराजांचं, तुकाराम महाराजांचं, नामदेवरायांचं बोलणं हे खूप सरळ आहे, खूप साधं आहे. काही नाही, आपण त्या शब्दांचा आश्रय करत गेलो की आपल्याला ते शब्द पुढचा मार्ग दाखवत राहतात. तुकोबारायांचं बोलणं खूप सोपं आहे.
त्यांच्या एवढं सोपं, नामदेवरायांनी एवढं सोपं, तुकोबारायांनी एवढं सोपं, गोरोबा काका चोखोबाराय यांच्या अभंगाने एवढं सोपं काही नाही. फक्त त्याला अवघड करण्याची जबाबदारी आमच्यासारख्या कीर्तनकारांनी घेतलेली असल्यामुळे ते लोकांसमोर जाताना जरा अवघड परिभाषेमध्ये जातं, नाहीतर ते मूळ खूप सोपं आहे. कुणाचाही विचार न करता, कुणाचाही आधार न घेता आपण गाथ्याला शरण जाऊन, तुकोबारायांना शरण जाऊन जर गाथ्याचा आश्रय केला तर मला नाही वाटत की आमच्यासारख्या कुणाची आपल्याला आवश्यकता वाटेल. काही कारण नाहीये. इतकं सरळ, इतकं साधं, इतकं समर्पक आणि दृष्टांतानं युक्त असणारं, सहज उपपत्तीनं पटवून देणारं असं तुकोबारायदिक संतांचं बोलणं आहे. आमचा विषय त्याच्यामध्ये फार वेगळा आहे. मला तो करायचाही नाहीये, कारण तो माझा प्रतिपाद्य विषय नाहीये. परंतु हे अगदी सरळ संतांनी आपल्या समोर मांडलं. पण महाराष्ट्रातल्या संतांनी जेव्हा ही साधन परंपरा समाजाच्या समोर सोप्या परिभाषेमध्ये मांडली, तेव्हा ती मांडत असताना महाराष्ट्रातल्या संतांनी विशेषत्वानी हा समन्वयवादाचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. मी एवढ्या करता आपल्याला हे सांगतोय, आता मी जे बोलतो आहे ते इतकं सरळ आहे की एखादं साधन स्वीकारल्यानंतर उर्वरित साधनांचा, तद व्यतिरिक्त साधनांचा आपण विचार करावा की करू नये. मी ज्ञानमार्गाने चाललो आहे म्हणून मी योगशास्त्राचा विचार करावा की करू नये. मी जर योगशास्त्राच्या माध्यमातून किंवा योग मार्गाने चालणारा असेल तर मला ज्ञानाचा विचार, भक्तीचा विचार करण्याचं कारण आहे का नाही. मी कर्ममार्गी असेल तर मी ज्ञानाचा विचार करावा की करू नये. मी भक्तीचा विचार करावा की करू नये. मी कर्ममार्गी असेल तर भक्तीचा आणि कर्माचा संबंध काय, असे प्रश्न माझ्या मनात निर्माण व्हावेत की होऊ नये. हा विचार आपल्या संतांनी थोडाशा स्पष्ट रूपाने मांडला आणि त्याचाच परिपाक म्हणून, मी परिपाक हा शब्द हेतुतः वापरतो, त्याचा परिपाक म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणून भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची असं मांडलंय. आणि त्यामुळे भक्ताचा राजा आणि तोच ज्ञानी जर एकरूपत्वानं आपल्याला त्या व्यक्तीमध्ये ते त्यांचं एकेंद्रीकरण होताना दिसत असेल तर तिथं आपल्याला समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे. समन्वय ही संकल्पना वेगळी आहे आणि समुच्चय ही संकल्पना वेगळी आहे. समुच्चयामध्ये सुद्धा अनेक साधनांचा एकत्रित विचार केला जातो आणि समन्वयामध्ये सुद्धा अनेक साधनांचा एकत्रित विचार केला जातो. पण या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. आपण द्वैताद्वैताचा विचार जर तत्वदृष्टीने करणार असू तर जी जी द्वैत शास्त्र आहे त्या सर्वांनी समुच्चयवाद स्वीकारला आणि जी अद्वैताचं प्रतिपादन करणारी शास्त्र आहेत त्या सर्वांनी समन्वयवाद स्वीकारला. हे जरा तात्विक आहे, हे वेदांतातलं चिंतन आहे. पण समुच्चय आणि समन्वय आपल्याला कळलं पाहिजे, कारण हा समन्वय हा फक्त साधनांचाच करायचा नसतो आणि तो परमार्थाच्याच दृष्टीने करायचा नसतो. आपला प्रपंच पूर्णतेला नेताना सुद्धा आपल्याला अनेक साधनांचा विचार करावा लागतो. आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रपंच करताना सुद्धा कुठेतरी समन्वयाची भूमिका असली पाहिजे, हे आपल्यालाही पटणार आहे. समन्वयानं वागा असं सांगणारे लोक असतातच. भावाभावामध्ये भांडण झालं तर वडील सांगतात, अरे समन्वयाचा विचार करा, समन्वयानं राहा. हे असं सांगण्याचं कारण काय, काय ही नेमकी संकल्पना काय. साधनांचा विचार तर मला सांगायचाच आहे, कारण समन्वयवाद विशेषत्वाने साधनांच्यासाठी प्रवृत्त झालेला आहे. मग समन्वय काय आणि समुच्चय काय. जेव्हा जास्त साधनं, एकापेक्षा जास्त साधनं एकत्रित येतात तेव्हा त्या साधनांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवूनही दोन्ही साधनांचा स्वीकार करणं हा समुच्चय असतो. आणि दोन साधनं स्वीकारल्यानंतर त्या साधनांमध्ये कार्यकारण भाव बघून, त्या साधनांमध्ये साध्य साधन भाव बघून त्या दोन्ही साधनांचा एकसमयावच्छेदानं विचार करणं याला समन्वय असं म्हणतात. हे आपल्याला कळलं आहे. पण तरीही मला याच्याकरता दृष्टांत द्यायचा आहे, कारण ही परिभाषा थोडीशी अवघड आहे. मी दृष्टांतानं सोपं करण्याचा प्रयत्न करतो. समुच्चय आणि समन्वय याच्याकरता मी दोन उदाहरणं फक्त आपल्या समोर ठेवतो, जी दोन्ही उदाहरणं आपल्या लौकिक दृष्टीनं आपल्याला माहिती असणारी आहेत. आपल्याला आता आपण सोलापुरामध्ये राहणारी मंडळी आहोत. आपल्याला रेल्वे माहिती आहे, रेल्वेचे दोन रूळ माहिती आहेत. हे रूळ पुढे जातात. मला फक्त एवढंच विचारायचं आहे की याच्यातला एक रूळ काढून टाकला तर रेल्वे धावेल का, तर धावणार नाही.
रेल्वेला धावण्याकरता ह्या दोन्ही रुळांची आवश्यकता आहे ना, आहे. पण पुढचा प्रश्न असा आहे की हे दोन्ही रुळ किती आवश्यक आहेत? डावा रुळ जास्त आवश्यक आहे का उजवा? तर असं काही सांगता येत नाही. ते दोन्ही तेवढेच आवश्यक आहे. ते दोन्ही तेवढेच आवश्यक आहे. मग दोन्ही तेवढेच आवश्यक आहेत, तर हे दोन रुळ पुढे जाऊन कुठे एकमेकांना भेटतात? कुठलं तरी असं गाव असेल ना की तिथे हे दोन्ही रूळ एकमेकांना भेटले आणि मग रेल्वे पुढे गेली. असं कुठलं तरी एखादं गाव असेल तर हे दोन रूळ एकमेकांना समांतर असतात आणि हे त्यांच्या आयुष्यात एकमेकांना कुठेही भेटत नाही. ते असेच समांतरच जातात. ते कुठेही एकमेकांना स्पर्श करत नाहीत. एकमेकांचा त्यांचा संबंध येत नाही. बरं, त्या दोन्ही रुळांचा एकमेकांशी संबंध नाही असं तरी धाडसी विधान कसं करता येईल? एकमेकांशी काहीतरी संबंध आहे, कारण तो संबंध स्वीकारल्याशिवाय रेल्वे धावणार नाही. आता विचार करण्यासारखी मी हे उदाहरण एवढ्या करता आपल्याला दिलं की रेल्वेचे रूळ हे समुच्चयवादाचं उदाहरण. का असं मी म्हणतो? कारण समुच्चयवादामध्ये ज्ञान आणि कर्माचा विचार करताना, ज्ञान आणि भक्तीचा विचार करताना कर्म आणि ज्ञान या दोन रुळावरूनच मानवाला गती प्राप्त होणार आहे. याच्यातलं एक काहीही काढून टाकलं तरी दुसरं काही उपयोगाचं राहणार नाही. मानवी जीवनातलं कर्म वजा केलं तर ज्ञानाला किंमत नाहीये आणि माणसाच्या जीवनातलं ज्ञान वजा केलं तर ते कर्म आपल्याला मनुष्यतर प्राण्यांचं सादृश्य सिद्ध करून देणार. मग आपण माणूस तरी का म्हणून घ्यायचं जर आपल्या ठिकाणी ज्ञान नसेल तर? हाही एक विचार आहे. म्हणजे कर्मा व्यतिरिक्त ज्ञानाचा विचार आणि ज्ञाना व्यतिरिक्त कर्माचा विचार आपल्याला करता येणार नाही. कर्म आणि ज्ञान या दोन्हीचीही माणसाला तेवढीच आवश्यकता आहे जेवढी रेल्वे धावताना तिला दोन रुळांची आवश्यकता आहे. याच्यातलं एक काढून टाकता येणार नाही. पण हे दोन्ही स्वीकारलं तरी या दोघांचा कुठेही संबंध येऊ न देता स्वीकारणं हा साधनांचा समुच्चय. कर्म कर्माच्या बाबतीत आहे. कर्मासाठीच आहे. ज्ञान ज्ञानासाठी आहे. कर्माचा उपयोग ज्ञानाकरता नाही आहे. आम्हाला कर्म आवश्यक आहे, आम्हाला ज्ञानही आवश्यक आहे. पण ज्ञानाचा कर्माशी आम्ही कुठलाही साध्य साधन भाव स्वीकारणार नाही आहोत. आम्ही कुठेही कार्यकारण भाव स्वीकारणार नाही आहोत. कर्मानं ज्ञान प्राप्त होतं असं आमचं म्हणणं नाही. ज्ञानानं कर्म घडतं असंही आम्हाला म्हणायचं नाही. कर्म कर्माच्या जागी स्वतंत्र आहे, ज्ञान ज्ञानाच्या जागी स्वतंत्र आहे. पण या दोन्ही साधनांची माणसाला नितांत आवश्यकता आहे. असं त्या दोन्ही साधनांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवून त्यांच्यामध्ये कोणताही संबंध न स्वीकारणं याला समुच्चयवाद असं म्हणतात. आणि दुसरा जो आहे तो समन्वयवाद आहे. समन्वयाकरता मी आपल्याला उदाहरण देईन जिन्याचं. आपण वरच्या मजल्यावर जाण्याकरता जिन्याचा वापर करतो. त्या जिन्याचा वापर करत असताना आपण पहिल्या पायरीवरून दुसऱ्या पायरीवर जातो, दुसऱ्या पायरीवरून तिसऱ्या पायरीवर जातो. असं करत 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 आपण वरच्या मजल्यावर 10व्या पायरीपर्यंत जातो. मुद्दा असा आहे की या सगळ्या पायऱ्यांची त्या जिन्याकरता आवश्यकता आहे की नाही? आहे. या सगळ्या पायऱ्या स्वतंत्र आहेत की नाही? स्वतंत्र आहे. म्हणून तर ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी असे क्रम त्याला देणं शक्य होतं. या सर्व पायऱ्या, प्रत्येक एक पायरी दुसऱ्या पायरीपासून स्वतंत्र आहे. पण या पायऱ्या स्वतंत्र असल्या तरी सुद्धा त्यांचं स्वातंत्र्य अबाधित नाहीये. कारण दुसरी पायरी ही तिसऱ्या पायरीवर पाय ठेवण्याचं साधन आहे. तिसरी पायरी ही दुसऱ्याचं साध्य असलं तरी चौथ्या पायरीवर पाय ठेवण्याचं साधन आहे. चौथी पायरी तिसऱ्याचं साध्य आहे पण 5व्या पायरीवर पाय ठेवण्याचं साधन आहे. या पायऱ्या एकमेकांपासून स्वतंत्र अस्तित्व राखून असल्या तरी सुद्धा यांच्यामध्ये एक साध्य साधन भाव आहे. मागची पायरी पुढच्याचं साधन बनते आणि पुढची पायरी मागच्याचं साध्य बनते. असं करत आम्हाला वरच्या मजल्यावर पोचावं लागतं. साधनांचा स्वीकार करत असताना ती दोन्ही साधनं जरी स्वतंत्र असली तरी त्या साधनांमध्ये जेव्हा साध्य साधन भाव ठेवला जातो त्यावेळेला त्याला साधनांचा समन्वय करणं असं म्हणतात. ते जिन्याप्रमाणे. म्हणून समन्वयवादाकरता दिलेलं उदाहरण म्हणजे जिना आणि समुच्चयवादाकरता दिलेलं उदाहरण म्हणजे रेल्वेचे रूळ. इतकं सरळ साधं आपण लक्षात ठेवू. आम्ही एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर जातो. आम्ही कर्मातून ज्ञानाकडे जाणार आहोत. कारण ज्ञान आम्हाला ग्रहण करायचं असेल तर आम्हाला एकदम ज्ञान ग्रहण होणार नाही. आम्ही पुस्तक वाचलं, आम्ही काहीतरी उपनिषदा वाचली, आम्ही गीता वाचली आणि आम्हाला एकदम अर्जुनासारखं म्हणावं वाटलं की नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध असं होणार नाही.
आम्ही भगवंताचं म्हणणं ऐकलं ना आमच्या बुद्धीत प्रकाश पडला असं होणार नाही. गीता एकदा वाचल्याबरोबर आम्हाला ब्रह्मज्ञान होणार नाही. ज्ञानेश्वरी एकदा वाचल्याबरोबर आम्ही ज्ञानोबरायांच्या पंक्तीला बसू नाही शकणार. आम्हाला त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतील. एखादा सिद्धांत ऐकल्यानंतर उपपत्तीनं त्याचं मनन करावं लागेल. पुन्हा पुन्हा ते मनामध्ये घोळवावं लागेल. हे असं कसं याच्याकरता विचार करावा लागेल. त्याच्याकरता उदाहरणं शोधावी लागतील. त्याच्याकरता कथानकं शोधावी लागतील. त्या कथानकातून तो सिद्धांत सोपा करून घ्यावा लागेल. आणि कधीतरी गीतेच्याच भाषेत बोलायचं झालं तर बहुनाम जन्मनाम अंते. पण असं होणार नाही. का होणार नाही? कारण ज्ञानाचं ग्रहण त्याच ठिकाणी होतं जिथं विशुद्धता असते, जिथं विशुद्धता आहे. मी आपल्याला याची अनेक उदाहरणं सांगेन. पांडवांच्या जेवढ्या जवळ भगवान श्रीकृष्ण होते तेवढ्याच जवळ ते दुर्योधनाच्याही होते. ते दुर्योधनाच्याही तेवढ्याच जवळ होते. पण दुर्योधनाने भगवंताला ओळखलंच नाही. अर्जुनाला निदान 11व्या अध्यायापर्यंत तरी जावं लागलं. 11व्या अध्यायात त्यांनी काय ओळखायचं ते ओळखलं असेल. पण हा परमात्मा आहे. दुर्योधनाच्या तेवढ्याच जवळ आहेत, धृतराष्ट्राच्या तेवढ्याच जवळ आहेत. ते काही फक्त पांडवांच्याच जवळ आहेत अशातला भाग नाही आहे. पण दुर्योधनाने ओळखलं नाही, अर्जुनाने ओळखलं. असं का व्हावं? याला कारण काय? आपल्या जवळच आहे. ज्ञानोबराय म्हणतात तसं तुझं आहे, तुझं पाशी. मग आम्हाला कळत का नाहीये? काय असा प्रतिबंध, काय असं आडवं येतं आहे की जे आमच्या जवळ आहे पण आम्हाला कळत नाही? काहीतरी कारण असेल, काहीतरी प्रतिबंध असेल, काहीतरी अडचण असेल. त्या अडचणीचं निवारण केल्याशिवाय आम्हाला ते तत्व कळू नये. काय अडचण होती? अशी अनेक उदाहरणं मी देईन. मला उदाहरणं 30 उदाहरणं देऊन मला लांबवायचं नाहीये. पण पांडवांच्या जवळ असणारे भगवान दुर्योधनाच्या कौरवांच्याही जवळ होते. पण दुर्योधनाने ओळखलं नाही आणि अर्जुनाने ओळखलं. भगवंताने अर्जुनाला काही वेगळं काही सांगितलं का? मी ब्रह्म आहे, मी तुलाच फक्त सांगतो, मी दुसऱ्या कुणाला सांगत नाही असं थोडंच म्हटलं. भगवंताने तर जगाकरता उघडं करून दिलेलं ज्ञान आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणजे कोणी दुसरं नाही आहे, ते परब्रह्म आहे. भगवंतानी स्वतःने सांगितलंय, माझ्या मानुषी देहाकडे बघून माझी उपासना तुम्ही करूच नका, मला पाहूच नका. अरे ते वेडे लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की मी माणसाच्या आकारात आलो म्हणून मी माणूस आहे. गीतेमध्ये भगवंतानी ते बोलून दाखवलं. भगवंतानी सगळ्यांनाच सांगितलं, पण कळलं अर्जुनाला का? तर आपल्याला तर हाही इतिहास माहिती आहे की जी गीता अर्जुनाला भगवंतानी सांगितली तीच गीता जशीच्या तशी धृतराष्ट्राच्याही कानावर पडली. जशीच्या तशी पडली. काही फरक नाही. अर्जुनाला वेगळं, धृतराष्ट्राकरता वेगळं असं भगवंतानी केलं नाही. मग असं का व्हावं? त्या धृतराष्ट्राला का वाटू नये? अर्जुनाला ऐकून काहीतरी त्या संबंधानं मोहनिवृत्ती व्हावी त्या वेदांताच्या श्रवणानं किंवा तत्वज्ञानाच्या श्रवणानं. आणि धृतराष्ट्र मुक्त होऊ नये असं आहे. आपल्याला पटेल किंवा न पटेल, पण गीतेमध्ये धृतराष्ट्र मुक्त झाल्याचं वर्णन नाही. अर्जुन ज्या पद्धतीनं कृतकृत्यतेची भाषा बोलून दाखवतोय, धृतराष्ट्र कधीही बोलत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी जबरदस्तीनं त्याला मुक्त केलंय. माझी भाषा पटणार नाही आपल्याला, पण तो मुक्त झाला नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी जबरदस्तीनं, पण त्याला वेळ दिलाय ज्ञानेश्वर महाराजांनी. अंधू तोही अवसरे सुखिया झाला म्हटलंय, पण अवसरे वेळ आहे त्याला. कालांतराने तो सुखिया झाला, लगेच नाही मुक्त झाला अर्जुनासारखा. आता धृतराष्ट्राच्या, आता मी क्षमा मागतो आपली आधी. काल मी बोललो होतो, धृतराष्ट्राच्या कानावर एकदा गीता पडूनही धृतराष्ट्र मुक्त झाला नाही याची तक्रार आहे. प्रश्न असा आहे, कितीदा पडली? धृतराष्ट्राच्या नाही. म्हणून काल मी असं म्हणालो होतो की गीतेच्या बाबतीमध्ये विचार करताना अर्जुन जीवाचं प्रतिनिधित्व करतो हे कदाचित मान्य होईल, पण ज्ञानेश्वरी वाचताना हे मान्यच करावं लागेल की अर्जुन आपला प्रतिनिधी नाहीच आहे, धृतराष्ट्रच आपला प्रतिनिधी.
आम्ही पण ऐकली ना, आमच्याही कानावर श्लोक पडलेत ना, पण त्या श्लोकाचा परिणाम धृतराष्ट्राच्या मनावर झाला नाही. पर तो त्या धृतराष्ट्राला ज्याच्या मुखातून ती गीता ऐकावी लागली त्या संजयावर त्याचा परिणाम. संजयाला त्याच्यात धन्यता वाटते, पण संजय सांगून सुद्धा धृतराष्ट्र म्हणतात, हे तुला कुणी विचारलंय? हे बघा, आता हे असेन ते तत्वज्ञान असेन, नासतो विद्यते भावून अविनाशी तू तद्विद्येन सर्वधर्म, हे मी विचारलंय का? मी तुला काय विचारलंय? मी तुला एवढंच विचारलंय, मामका हा पांडवाश्चैव किम कुर्वत. माझा प्रश्न एवढाच आहे, म्हणून एकदाच बोललाय तो. आणि त्याचाच परामर्श त्याला शेवटच्या अध्यायापर्यंत घ्यायचा आहे धृतराष्ट्राला. म्हणून शेवटी जेव्हा संजय बोलायचे, भगवान बोलायचे थांबले, त्यावेळेला धृतराष्ट्राने पुन्हा संजयाला हेच विचारलं, संजय तुला काय वाटतं रे? हे बघ, माझ्या मुलाकडे म्हणजे दुर्योधनाकडे पांडवांपेक्षा 1.5 पटीनं सैन्य जास्त आहे. माझा मुलगा म्हणजे दुर्योधन हा पांडवांपेक्षा पराक्रमी आहे. तर तुला काय वाटतं, कोण जिंकेल? अरे इतकं तत्वज्ञान सांगून झालं, अजूनही कोण जिंकेल? अजूनही तुला तेच हवंय की त्यांचे आणि माझे याच्यातला जो भेद आहे त्या भेदातला विजयी कोण? माझी मुलं जिंकणार आहेत का पांडव जिंकणार आहेत? सांग बाबा, तुझं ज्योतिष काय सांगतं तुला? तुझं मत काय आहे? आणि स्पष्टपणाने मत न सांगता त्या संजयाने धृतराष्ट्राला सांगून दिलं, माझं मत जर तुम्हाला ऐकायचं असेल तर मला इतकंच वाटतं, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवानीतीर मतीर मम. माझी मती, माझं ज्योतिष असं आहे की ज्या बाजूला भगवान श्रीकृष्ण आणि धनुर्धारी अर्जुन आहेत तिथे श्री विजय भूतीनीती नांदते. शहाण्यानी समजून जावं की नाही? धृतराष्ट्राला नाही कळालं. संजयाला अष्टसात्विक भाव तत्वज्ञानाच्या श्रवणाने झालेले. तत्वज्ञानाचं श्रवण म्हणतोय मी. अहो, एखादी कविता ऐकून अंगावर रोमांच उभे झाले, मान्य आहे. एखादा करुण प्रसंग ऐकून कुणाच्या मुखातून आपल्या अंगावर काही काटे उभे राहिले, मान्य आहे. आपल्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, मान्य आहे. भयप्रद प्रसंग बघून आपली बोबडी वळली, मान्य आहे. पण तत्वज्ञान ऐकून हे कसं शक्य आहे? तत्वज्ञान अशा पद्धतीनं मनावर संवेदनशील परिणाम करणारं नाहीये ना. तत्वज्ञानाचा संबंध बुद्धीशी आहे. तरी सुद्धा संजयाच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव प्राप्त व्हावेत, अर्जुनाच्या ठिकाणी प्राप्त व्हावेत आणि हा तसाच कोरडा बसावा. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना हे आवडत नाही. म्हणून त्याला शिव्या आहेत, म्हणून त्याला रागवून बोलणं आहे. कधीही ज्ञानेश्वर महाराजांनी धृतराष्ट्राच्या संबंधानं राजा असे आदरपूर्वक उल्लेख केले नाही. अंधू तोही अवसरे सुखिया झाला, अंधू आंधळा असंच म्हटलं. पहिल्याच अध्यायामध्ये म्हातारा मोहे नाशिला, म्हातारा. सहसा ज्ञानेश्वर महाराज अशा कर्कश शब्दांचा उपयोग करत नाहीत, त्यांचा तो स्वभावच नाही. पण धृतराष्ट्राच्या बाबतीत त्यांना आवरतच नाही. काय करणार? शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी संजयाला सांगताना सांगितलं, जैसा म्हैसा का नुठीपुरा. म्हैसा रेडा, म्हशीचा नवरा. आता ह्याच्या पलीकडे जास्त विवरण मी करू शकत नाही. अरे एखादा रेडा चिखलात बसावा आणि त्याला तेच बरं वाटावं, तिथून उठवण्याचा प्रयत्न कोणी करून त्याला स्वच्छ करून काही चांगलं देतो म्हणतोय, तर करायची त्याची तयारी नाही, उठायची तयारी नाहीये. अर्थात इथला चिखल, बोलू मी क्षमा मागून, इथला चिखल हा सगळा चिखल हे संसाराचं प्रतीक आहे. आणि त्या चिखलात बसलेला धृतराष्ट्र हा कुणाच्या जवळ जातो? कुणाच्या जवळ जातो नाही, कुणाच्या जवळ येतो? हो सांगा ना, हा कुणाच्या जवळ येतो? आपल्याच जवळ येतो. समोर गीता असून सुद्धा मी म्हणून मी सुरुवातीलाच आपली क्षमा मागितली आहे आणि वारंवार आता मागत नाही. समोर भगवान श्रीकृष्णासारखा वक्ता आहे. संजय जसंच्या तसं सांगण्याकरता म्हणून व्यासकृपेनं इथपर्यंत पोहोचलेले आहेत. गीतेसारखं अतिशय सुंदर आणि जीवनाचं कल्याण करून देणारं तत्वज्ञान ऐकायला मिळतं आहे. तरी सुद्धा हा मामकाहा आणि पांडवाहा या संसारातून जर उठतच नसेल
तर हातामध्ये गीता आहे, हातामध्ये ज्ञानेश्वरी आहे, हातामध्ये तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, तरीही रडण्याचं काम करणारे तुमच्या माझ्यासारखे जीव धृतराष्ट्राच्या जवळ जाणारे वाटत नाहीत काय? मला कळत नाही आहे. माझा हा प्रश्न आहे, तो मलाही आहे, आपल्यालाही आहे आणि विद्वानांनाही आहे, की हातामध्ये ज्ञानेश्वरी गाथा असताना सुद्धा माणसाला रडावं का वाटतं? हातामध्ये ज्ञानेश्वरी असणारा मनुष्य प्रपंचाच्या तक्रारी करूच कशा शकतो? हातामध्ये गाथ्यासारखे तुकाराम महाराजांची वचनं असताना मनुष्य आपल्या प्रपंचाचा विचार करून त्या प्रपंचाच्या संबंधानं दुःखरूपाच्या तक्रारी कसा करू शकतो? असं काय त्याच्या मनात आहे की समोरचे तुकोबारायांचे अभंग सुद्धा त्याला त्याचं दुःख झाकू शकत नाही? असं काय आहे? मग हे तत्वज्ञान का नाही पटलं? माझा मूळ मुद्दा इथे होता. जर ते अर्जुनाला पटतं आहे तर ते धृतराष्ट्राला पटायला काय हरकत आहे? उलट धृतराष्ट्र तर अर्जुनापेक्षा मोठा आहे. प्रपंचाच्या सुखदुःखाची त्याला अधिक जाणीव आहे, त्याला अंधत्व आहे, आपल्या जीवनातल्या न्यूनतेची त्याला जाणीव आहे. अर्जुन तरी अभिमानानं नाही मी म्हणतो तेच खरं, युद्ध करणं बरोबरच नाही असं तरी म्हणतोय. धृतराष्ट्राला अर्जुनाला आपल्या विचारामध्ये काय न्यूनता आहे हे नंतर कळालेलं आहे, धृतराष्ट्राला आधीच कळालेलं आहे. मग हे न कळण्याचं कारण काय? म्हणून मी आपल्यासमोर हा विचार बोलून दाखवला की परमात्मा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या जवळ जेवढे जवळ आहेत तेवढेच दुर्योधनाचे आहेत, तेवढेच धृतराष्ट्राचे आहेत, पण त्यांना पटत नाहीये आणि अर्जुनाला पटून गेलंय. काय कारण आहे? म्हणून स्वरूपाचं ज्ञान होण्याकरता नुसते शब्द उपयोगाचे नसतात, नुसती ग्रहण शक्ती उपयोगाची नसते. आम्हाला चांगलं ऐकता येतं एवढा विचार महत्वाचा नसतो. त्याच्या बरोबरीनं आणखीन एक महत्वाची गोष्ट त्याच्याकरता असावी लागते आणि ती म्हणजे आपलं विशुद्ध अंतःकरण. अंतःकरण शुद्ध नसेल तर आपण किती चांगलं ऐकतो याचं मूल्य फक्त ऐकणं ही क्रिया संपेपर्यंतच राहतं, परिणामात त्याचं मूल्य दिसत नाही. हे दुर्दैव आहे. ऐकल्यानंतर त्याचा परिणाम झाला पाहिजे की नाही? आमच्या कानावर काहीतरी पडावं आणि त्याचा परिणाम आमच्यावर दिसावा, काहीतरी होईल की नाही? एखाद्या माणसाला जर असं सांगितलं की आत्ता तुझे वडील गेले तर त्याच्यावर काहीतरी परिणाम दिसला पाहिजे की नाही? बरं जाऊ द्या, वाईट नको. एखाद्या माणसाला असं सांगितलं आत्ता तुला 5 कोटीची लॉटरी लागलेली आहे, तरी जो तर तसाच बसून राहिलेला असेल तर एक तर तो आनंदानं मेला असेल, नाही तर तो मूर्ख असेल. याच्या पलीकडे काय? याच्या पलीकडे काय? काही नाही. म्हणजे त्याला शब्द कळून सुद्धा त्याचा परिणाम नसेल तर काय म्हणायचं? काहीतरी त्याच्यावर परिणाम दिसला पाहिजे. वेदांताचं श्रवण घडलंय, इतकं सुंदर चिंतन ऐकायला मिळालं गीतेच्या माध्यमातून धृतराष्ट्राला, दुर्योधनाने तर ऐकलं नाही, सोडून द्या, पण तरी सुद्धा दुर्योधनाला कळलं नाही हा परमात्मा आहे. का कळलं नाही? म्हणून नुसते शब्द उपयोगाचे नसतात, नुसतं श्रवण उपयोगाचं नसतं. ते श्रवण अंतःकरणामध्ये ठसण्याकरता ते अंतःकरण विशुद्ध असावं लागतं. स्वच्छ पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब जेवढं सुंदर पडतं तेवढं गढूळ पाण्यामध्ये दिसतं का? तेवढं हलणाऱ्या पाण्यामध्ये त्या चंद्राच्या प्रकाशाची ती आभा आम्हाला अनुभवता येते का? नाही येत. मग चंद्रात दोष आहे का? चंद्राच्या प्रकाशात दोष आहे का? मग दोष आहे कुठे? ज्या पाण्यामध्ये ते प्रतिबिंब पडत आहे त्या पाण्याचं गढूळपण हा दोष आहे. गीतेत दोष नाहीये, ज्ञानेश्वरीत दोष असायचं कारण नाहीये. आतापर्यंत अनेकांनी ज्ञानेश्वरीच्या चिंतनानं आपल्या जीवनाची धन्यता प्राप्त करून घेतलेली आहे. आतापर्यंत अनेकांनी तुकोबारायांच्या शब्दाचा आश्रय करून आपलं जीवन कृतकृत्य करून घेतलेलं आहे. भगवंताच्या शब्दाच्या अनुषंगानं अर्जुन धन्य झाला. जो अर्जुन भगवंताला हे बोलून दाखवतोय 10व्या अध्यायामध्ये, येण्याची वचन ते जाकारे फिटले आतील बाहेरील अंधारे म्हणून देखत असे साचोकारे स्वरूप तुझे. तेव्हा तुमच्या या वचन तेजाने माझा आतला बाहेरचा सगळा अंधार फिटला, म्हणून मी तुमचं स्वच्छ असं स्वरूप आता बघतोय. ही प्रांजळ कबुली अर्जुन देऊ शकतो. कशाच्या आधारानं? भगवंताच्या वचन तेजाच्या अक्षरानं. येण्याची वचन तेज आहे.
शब्द फार सुंदर वापरले ज्ञानोबरांनी 10व्या अध्यायात. ही अक्षर परिणाम करतात, पण अर्जुनावरच का करतील? म्हणजे ज्ञानेश्वरीत अडचण नाहीये, गाथ्यात अडचण नाहीये, गीतेत अरे हे ग्रंथ आपल्या कल्याणाकरताच जन्माला आलेत, अवताराला आलेले, मग का नाही परिणाम होत आहे? चंद्रात दोष नाही, चंद्राच्या प्रकाशात दोष नाही, दोष आहे तो पाण्याच्या गढूळपणात, आणि तेच आपलं अंतःकरण आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये नुसतं तत्वज्ञान ग्रहण करणं एवढंच मान्य नाहीये. त्याच्याकरता अंतःकरण शुद्धी हा एक स्वतंत्र विचार बोलून दाखवावा लागतो, आणि ही अंतःकरण शुद्धी उगीच होत नाही. योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना असाच एक दृष्टांत दिला. आता मी गढूळ पाण्याचा दृष्टांत दिला, तोही वेदांतामधलाच आहे, मी काही माझ्या मनाने दिलेला नाही आहे. पण याचा व्यतिरेक सिद्ध करणारा दुसरा एक दृष्टांत योग वसिष्ठामध्ये आपल्याला दिसून येतो. वसिष्ठ असं म्हणतात, अत उक्तम मया राम यदि शुद्धे हि चेतसी उपदेशो हि प्रसरती तैल बिंदू इव अंबसी. अगदी सरळ साधा दृष्टांत आहे, स्वयंपाकघरातला म्हणायला हरकत नाही, इतका सरळ इतका साधा आहे. अर्थात स्वयंपाकघरातलं बऱ्याच जणांना कळत नाही, पण तो प्रश्न वेगळा आहे. बऱ्याच जणींना नाही म्हटलं, बऱ्याच जणांना असा माझा शब्द आहे. साधा सरळ दृष्टांत आहे. आता उत्तम मया रामा मी तुला असं सांगतोय. काय सांगतो? जे सांगतो आहे ते यदि शुद्धे ही चेतसी, जर चित्त शुद्ध असेल तर कळतं. कसं कळतं? असा उपदेश, मी जे सांगतोय तो उपदेश, उपदेशो ही प्रसरती, कसा प्रसरण पावतो तो उपदेश, तैल बिंदू इव अंबसी. चांगलं पाणी घेऊन त्या पाण्यावरती आपण जर तेलाचा थेंब टाकला, तेलाचा, तुपाचा नाही, तुपाचा थेंब पाण्यावर पडल्यावर जिथे पडला तिथंच थिजून राहतो, पण तेलाचा थेंब जर पाण्यावर पडला तर तो क्षणार्धात पाण्याच्या पृष्ठभागावर तवंग रूपाने जसा पसरतो, तसं जर अंतःकरण शुद्ध असेल तर छोटासा उपदेश सुद्धा जीवनभर पसरायला वेळ लागत नाही. छोटासा उपदेश नाही, फार उपदेश नाहीये, राम कृष्ण हरी संपलं ना. पसरायला वेळ किती लागणार आहे? फक्त तेलाचा थेंब पसरला पाहिजे, तुपाचा थेंब नाही पसरला. तेल जसं थेंब पाण्यावर पडल्याबरोबर तवंग रूपाने सर्व पाण्याच्या पृष्ठभागावर क्षणार्धात पसरून जातो, तसं क्षणार्धात ते पसरून जातो तो उपदेश. पण याच्याकरता अंतःकरण शुद्धीचा विचार. मी हे सगळं प्रकरण कशाकरता काढलंय? माझा मुद्दा असा आहे की साधनांचा समन्वय करणं ही भारतीय संस्कृती एक आवश्यकता मानते. माझा मुद्दा मूळ तिथे आहे, आणि तो समन्वय असा का, याच्याकरता मी समुच्चय आपल्याला सांगितला, तर समन्वय सांगतो. त्याच्याकरता म्हणून हे सगळं प्रकरण निघालं. मग माझं अंतःकरण शुद्ध कसं होणार? त्याला एकच उपाय आहे, आपण सत्कर्म करत राहणे आणि त्या सत्कर्मातून अंतःकरण शुद्धी प्राप्त करून घेणे. दुसरा उपाय नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला केलेलं चिंतन आपण पहा. मनशुद्धीचा मार्गी जै विजयी व्हावे वेगी, तै कर्म सबळा लागी आळसू न कीजे. कर्म करण्याच्या बाबतीत, सत्कर्म करण्याच्या बाबतीत, त्यातही निष्काम कर्म करण्याच्या बाबतीत माणसाने आळस करू नये, कारण तेवढा एकच मार्ग आपल्या मनाच्या अंतःकरणाच्या शुद्धी करता या जगतामध्ये आहे, दुसरा मार्ग नाही. योग नाही का? योगाने चित्त शुद्धी होत नाही, त्याच्याने चित्ताची एकाग्रता होत असते. योगाचा परिणाम चित्त एकाग्र्यामध्ये आहे, चित्त शुद्धीत नाही. आणि नुसत्या योगाचा परिणाम चित्तशुद्धीत असता तर योगाने पहिल्यांदा यम नियम आसन प्राणायाम का सांगितलं असतं? हे यम नियम कशाच्या संदर्भातले? आपल्या कर्माच्याच संबंधातलेत ना. मग ती समाधी जी असते किंवा तिथपर्यंत जाण्याचा जो धारणा ध्यान समाधी या ज्या 3 अंगाचा विचार अष्टांग योगामध्ये आला, तो चित्त एकाग्रते करता. समाधीचा विचार सोडून द्या, पण धारणा ध्यानाचा विचार चित्त एकाग्रते करता. अगदी सविकल्प समाधीपर्यंत जरी आपण गेला तरी संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी असं म्हणतात. त्या सोडून द्या, तोही विषय आता माझा नाही आहे. पण कर्माशिवाय शुद्ध चांगल्या सात्विक
निष्काम अशा शुद्ध कर्माशिवाय आपल्याला अंतःकरण शुद्धी करता दुसरा कोणताही मार्ग नाही. आणि ती अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त होणार नसेल तर ज्याच्याने अंतःकरण शुद्धी होते ते कर्म जे आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे त्या ज्ञानाचं साधन बनतं. असा कर्म आणि ज्ञानाचा साध्य साधन भाव जर सिद्ध होत असेल तर कर्म ज्ञानाचा समन्वय मानला पाहिजे, समुच्चय मानून चालत नाही. याच्याकरता मी हे बोलत राहील. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे शब्द आणि म्हणून भक्ता माझी राहो ज्ञानिया तोची, भक्ताचा राजा तोच आहे आणि ज्ञानीही तोच आहे. आता भक्त आणि ज्ञानी याच्यातला फरक काय म्हणून मी म्हटलं, मी त्या संबंधामध्ये नंतर बोलतो. तो क्रमही तोच घेतला पाहिजे. आधी भक्त मग ज्ञानी वगैरे काय आपल्याला विचार करायचा नंतर करू. उद्याचा दिवस आपल्या हातामध्ये आहे. आता मी श्लोकाच्या अनुषंगाने बोलतो आणि नंतर ओवीच्या अनुषंगाने बोलतो. भगवान असे जे भक्त आहेत जे ज्ञान कर्म आणि भक्ती यांच्या समन्वयानं तेच कर्ममार्गी झाले, कर्मयोगी झाले, तेच भक्त झाले आणि तेच ज्ञानी झाले. एवढं मोठं ज्ञान संपादन करून घेऊन भगवंताच्या वर्णनाची इतकी सुंदर स्तोत्र रचना करणारे जगद्गुरु शंकराचार्य, त्यांच्या एवढा कर्मनिष्ठ दुसरा कोण असेल? नामदेवरायांनी एवढा भक्त, नामदेवरायांनी एवढा ज्ञानी, त्यांच्या एवढा कर्मनिष्ठ दुसरा कोण असेल? गोरोबा काका ज्ञानी नाहीत असं तुमचं म्हणणं आहे का? नाही. अरे ज्ञानाच्या परिपक्व भूमिकेवर, अत्युच्च भूमिकेवर गोरोबा काका चोखोबारांसारखे संत आरूढ आहेत. मी सरळ बोलू आपल्याला, त्यांनी ज्ञान मिळवलं नाही. मी आपल्याला स्पष्ट बोलतो, कदाचित माझी भावना आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण स्वीकारा. चोखोबारायांनी ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला नाही. ज्ञानालाच असं वाटलं की आपल्याला जगायचं असेल तर यांच्या चरणाचा आश्रय केला पाहिजे. हे चोखोबारायांची ही ताकद आहे. म्हणून मी अनेक वेळेला सांगतो ना, मागे मी कदाचित बोललो असेल, चोखोबारायांना मंदिरात जाऊ दिलं नाही. जात आडवी आली, धर्मा काय जे असेल ते असेल, त्या काळाचाही विचार मला करायचा नाही. त्याच्यात कोणाचे गुणदोषही मला गायचे नाही. पण चोखोबारायांना मंदिरामध्ये प्रवेश नाही करू दिला. चोखोबाराय दारात बसले. वाईट वाटलं नसेल का? ज्या भगवंताची अहोरात्र उपासना चालू आहे त्याचं नाव मुखातून यायचं बंद झालं असा एक क्षण गेलेला नाही आहे. त्याच्या दर्शनाला आपल्याला जाता येत नाही याचं वाईट वाटलं नसेल? वाटलंही असेल तर त्या संबंधाचे अभंगही आहेत त्यांचे. पण चोखोबारायांनी बाकी काही केलं नाही. असे कसे जाऊ देत नाहीत, रात्रीच्या वेळेला घुसेन, दार फोडून घुसेन, हे काही केलं नाही. चोखोबारायांचा समन्वय आणि विचार किती स्वच्छ आहे. चोखोबाराय म्हणाले, ठीक आहे, मला त्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही, खरी गोष्ट आहे, पण त्याला माझ्यापर्यंत पोहोचता येईल की नाही, मी त्याला इथं आणीन. मी त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही मान्य, पण त्याला मी इथं आणू शकतो की नाही माझ्या भक्तीच्या जोरावर, माझ्या ज्ञानाच्या जोरावर. भगवंताला असं वाटतं की आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे, त्यांच्याकडे गेलं पाहिजे. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, नारायण सुखे घरा येतो. आम्हाला त्या नारायणाकडे जावं लागत नाही. काय सामर्थ्य असेल बरं. ही भक्ती भोळी भक्ती असेल का ज्ञानावर अधिष्ठित असेल? हो, ही भक्ती अंतःकरण शुद्धी विना असेल का शुद्ध अंतःकरणातून प्रकट झालेली असेल? ज्या भक्तीच्या मुळाशी अंतःकरण शुद्ध नाहीये ती भक्ती कशी होईल? जे अंतःकरण शुद्ध नाहीये ते अंतःकरण ज्ञानाची प्राप्ती कशी करून? म्हणून असे भक्त दुर्लभ आहेत. म्हणून स महात्मा सुदुर्लभा. नुसते कर्मनिष्ठ खूप, नुसते ज्ञान सांगणारे ते तर त्याही पेक्षा खूप. नुसतीच प्रवचन 6 ते 8. चला होतात मला 6 ते 8 चालली 3 दिवस प्रवचन पुष्कळ. समर्थाने म्हटलंय, ऐसे गुरु पैशाला 3 मिळाले तरी करू नये. काय करायचं नुसतेच बोलून दाखवणारे? उपयोग काय? नुसते स्वतःला भक्त म्हणून घेणारे कितीतरी. पण भक्त म्हणून घ्यायला लागत काहीच नाही. एक 25 पैशाचा गोपीचंदनाचा तुकडा, बस एवढंच भांडवल आहे. याच्यापेक्षा जास्त भांडवल लागत नाही. फक्त ते कुठं लावायचं हे कळलं पाहिजे. बस भक्त व्हायला पुरेसं आहे साधन.
जास्त लागत नाही. पण ज्यांच्या जीवनामध्ये कर्मही आहे, ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञानही आहे, ज्यांच्या जीवनामध्ये भक्तीही आहे, आणि हे कर्म हे ज्ञान हे बरं, ज्ञानानंतर कर्म थांबतं तरी यांचं थांबलं नाहीये. ज्ञानोबारायांना ज्ञान नव्हतं असं नाही, परिपूर्ण अरे ज्ञानच ज्ञानोबारायांच्या रूपानं प्रकट झालं आपण म्हणतो ना. ज्ञानाने त्यांचा आश्रय केला आपण बोललो ना आता. ज्ञान नव्हतं असं नाही, पण कर्म थांबलं नाही, कर्म चालूच राहिलं. ते त्यांच्याकरता नव्हतं, ते जगाकरता होतं, पण चालू राहिलं ना. वेदांतांनी त्याला बाधित अनुवृत्ती म्हटलंय, पण ज्ञानोबारांच्या बाबतीत बाधित अनुवृत्तीची संगती सुद्धा लागत नाही. तुकाराम महाराजांच्या, ज्ञानेश्वर महाराज आदी संतांच्या बाबतीमध्ये ज्ञान होतं तरी कर्म थांबलं नाही, तरी भक्ती थांबली नाही. सर्वत्र तोच परमात्मा भरून आहे हे माहिती असून सुद्धा तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आळंदी देहूपासून पंढरपूरला चालत आले. का आळंदीत जर व्यापक आहे हे ज्ञान आहे, तर तो आळंदीत आहे हे कळू नये. आळंदीतही तोच परमात्मा आहे जो पंढरपूरला, आळंदीतही तोच परमात्मा आहे जो पंढरपूरला परमात्मा आहे, तोच देहूमध्ये. तो व्यापक आहे म्हणल्यानंतर तो नाही आहे असं कुठे आहे, तो सगळीकडे तोच आहे. म्हणून एक ज्ञानी जो नवीन नवीन भक्त झाला, जरा शब्द जपून वापरतो, ज्ञानी आहे पण नवीन नवीन भक्त झाला, त्यांनी भगवंताला प्रार्थना करताना अशी क्षमा मागितली. तो भगवंताला असं म्हणतो, गत्यानया व्यापकता हतास्ते, स्तुत्यानया गत्यानया व्यापकता हतास्ते, दृष्ट्यानया अगोचरता हतास्ते, स्तुत्यानया वाक्परता हता तथा ममापराध त्रितयं क्षमस्व. या 3 अपराधाबद्दल देवा तुम्ही मला क्षमा करा. काय 3 अपराध केले तुम्ही? अपराध काय केले? काही नाही. मी मंदिरात गेलो, हा माझा पहिला अपराध. मी तुमचं दर्शन घेतलं, हा माझा दुसरा अपराध. आणि मी तुमची स्तुती केली, हा माझ्याकडून घडलेला तुमचा तिसरा अपराध. ममापराध त्रितयं क्षमस्व. या 3 अपराधाबद्दल देवा तुम्ही मला क्षमा करा. मंदिरात जाणं अपराध आहे का हो, की ज्याच्यासाठी देवानी क्षमा करावी? उलट मंदिरात न जाणं हा अपराध आहे. पण तो म्हणतोय तरी का मंदिरात जाणं हा का अपराध? तो म्हणतो मी घरातून निघून मंदिरात गेलो, याचा अर्थ तुम्ही फक्त मंदिरातच आहात आणि घरात नाही आहात, या तुमच्या व्यापकतेचा मी अपराध केलाय, म्हणून मला क्षमा करा. मी तुम्हाला दृष्टीनं पाहिलं, याच्यात अपराध म्हणण्याचं कारण इतकंच आहे, वास्तविक तुम्ही इंद्रियांच्या अतीत आहात, पण मी तुम्हाला इंद्रियांनी बांधण्याचा प्रयत्न केला, म्हणून मी तुमचा अपराध केला, मला क्षमा करा. आणि तुम्ही शब्दाच्याही अतीत आहात, पण मी तुम्हाला शब्दाने अडवण्याचा प्रयत्न केला, हा माझ्याकडून घडलेला अपराध आहे, म्हणून मला क्षमा करा. पण ही क्षमा करा म्हणून याच्यातली जरी गंमत आपल्याला कळत असली तरी सुद्धा घरातही तोच परमात्मा आहे, मंदिरातही तोच आहे. पण मंदिरात जाण्यानं जे समाधान आणि जी शांती मिळते ती घरात मिळत नाही. हा अनुभव आहे की नाही? भक्तीचा विचार तिथे आहे. जरी एकच असलं तरी त्याचाही एक विशेष असतो, त्या रूपामध्ये त्याचा एक विशेष असतो. आणि असं मानणारे, असं म्हणून भक्ती करणारे जे ज्ञानोबाराय, तुकोबारायदिक संत आहेत, नामदेवरायांसारखे संत आहेत, समर्थांसारखे संत आहेत, स महात्मा सुदुर्लभ. हे महात्मे अत्यंत दुर्लभ आहे. आता यांची जी दुर्लभता सांगण्यात आली ही कोणत्या आधाराने दुर्लभ आहेत या शब्द? म्हणून मी म्हटलं की आज मी फक्त श्लोकाच्या संबंधानं बोलतो. स महात्मा, महात्मा कोण? ज्याच्या जीवनामध्ये कर्म ज्ञान भक्तीचा समन्वय झाला तो. असा महात्मा कसा आहे? अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभ आहे या शब्दाचा अर्थ काय? दुर्लभता हा शब्द आपण अनेक वेळेला बोलतो, अनेक वेळेला वापरतो, पण दुर्लभ या शब्दाचा अर्थ काय? ज्याचा लाभ सहज नाही तो दुर्लभ. बरोबर ना? दुर्लभ म्हणजे काय? जो सहसा आपल्याला सहजासहजी लाभत नाही, सहजासहजी प्राप्त होत नाही, तो दुर्लभ असं आपण म्हणतो. मग ही दुर्लभता कोणत्या कारणाने येते? कोणकोणती अशी कारणं आहेत की वस्तू दुर्लभ वाटायला लागते? बरं, खूप बोलता येईल, पण
विकल्प मांडत नाही, आता सोडून द्या, पुढे जातो. हे संत दुर्लभ आहे म्हणजे काय? हे जगतामध्ये सहसा दिसत नाहीत का? आता बोलतो, ऐका. दुर्लभ आहेत म्हणजे क्वचित एखाद्या ठिकाणी ते दिसतात, असा त्याचा अर्थ होईल की नाही? दुर्लभ आहेत म्हणजे काय? शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकन्न गजे गजे साधवो नाही सर्वत्र चंदनन्न वने वने. आपण शाळेत शिकलेलं सुभाषित आठवून बघा. माझा विश्वास आहे स्मरणशक्तीवर श्रोत्यांच्या. शैले शैलेन माणिक्यम, प्रत्येक पर्वताच्या शिखरावर माणिक मिळत नाही, मोती मिळत नाही, रत्न मिळत नाही. मौक्तिकम न गजे गजे, प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये मोती मिळत नाही. चंदनन्न वने, प्रत्येक वनामध्ये चंदनाचं झाड मिळेलच असं नाही. तसं साधवो नाही सर्वत्र, तसे साधू सुद्धा असे सगळीकडे दिसत नाही, अत्यंत दुर्लभ आहेत. बहु अवघड असे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली. याच्यासारखी अनेक प्रमाणं आपल्याला देता येतील. कोण पुण्य कोणा गाठी, ज्याची ऐसी यांची भेटी. हे तुकाराम महाराज बोला. अरे यांची भेट होण्याकरता कोण पुण्य लागेल, कोण काय किती जन्माचं पुण्य एकत्रित करावं लागेल. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांचा. हजार जन्म, हजारो जन्म तिळा तिळानं पुण्य साठवावं लागतं. ते पुण्य एकत्रित केल्यानंतर मग काही जर आमच्या जवळ त्या पुण्याचा संचय झाला तर त्या हजारो जन्माच्या पुण्याईनं क्वचित प्रसंगी आपल्याला साधू संतांची भेट होण्याची शक्यता आहे, नाहीतर नाही. कोण पुण्य यांचा होईन सेग, कधीही द्वंद्वाधिक दुराविले. ऐशी वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रकटोनी. हे तुकोबारांना बोलावं वाटलं. कसे भेटतील हे संत? नाथ महाराजांनी प्रश्न उपस्थित केलाय त्यांच्या अभंगामधून. ऐसे कैसे याने भेटती जे साधू. आणि मग तुकाराम महाराजांनी नंतरच्या काळामध्ये त्या अभंगाला उत्तर देताना सांगितलं, ऐसे ऐसे याने भेटती जे साधू. आपण ती प्रकरणं बघून घ्या. सगळंच मी सांगावं तुम्ही घरी जाऊन उघडूच नाही असा नियमच नाही. नाथ महाराजांचा अभंगही मी आपल्याला सांगितलं, तुकोबारांचाही सांगितलं. आता कधीतरी गाथा उघडावाच लागेल. कसे संत भेटतील? ते दुर्लभ आहेत या शब्दाचा अर्थ काय? दुर्लभ आहेत म्हणजे ते जगतामध्ये दिसतच नाही, ते जगतामध्ये सहसा भेटत नाही. माझी अडचण आहे या विचारावर. जर संत जगतामध्ये दिसले नसते तर संतांच्या अवताराचं वर्म काय? संत अवताराला आलेच कशा करता? कशा करता? काहीतरी आहे म्हणूनच त्यांचा अवतार झाला ना. ज्ञानोबा कशा करता अवताराला आले? त्यांना वारी करायची होती म्हणून आले का तुम्हाला आम्हाला गीता कळावी म्हणून आले? कशा करता आले? त्यांना गीता मांडून स्वतःचा नामशिक्का या जगतामध्ये प्रसिद्ध करायचा होता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार आहे? नाही ना. मग कशा करता आले? ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. बुडत आहे जन आहे ना पाठ, न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. आहे ना. कशा करता संत अवतारात? जगाच्या कल्याणात, संतांच्या विभूती. बुडत आहे जन, जगाच्या, जन जग. हे जे शब्द तुकाराम महाराजांनी वापरलेले आहेत, या जनामध्ये जर संत येतच नसतील, दिसतच नसतील तर त्यांच्या अवताराचं रहस्य कशात आहे? अरे ते आले या जगाकरताच आले, ज्याच्या करता आले त्या जगात ते दिसत नाही. हा विकल्प कसा मानायचा? कोणत्या आधारानं मानायचा? दुर्लभ आहेत म्हणजे काय? एखादी वस्तू दुर्लभ आहे. या मृत्यू लोकामध्ये अमृत दुर्लभ आहे, मान्य आहे. का दुर्लभ आहे? कारण इथलं नाहीच आहे. तसे संत दुर्लभ आहेत का? इथले नाहीच आहेत. अरे मग कुठले आहेत? ज्ञानोबाराय जर तुमच्या माझ्यामध्ये राहिले नसते तर काय उपयोग? तुमचं माझं दुःख त्यांना कळतं, त्याच्याने त्यांचं अंतःकरण कळवळतं म्हणून ते अवताराला आले ना, म्हणून त्यांचं येणं झालं ना. काय नामदेवरायांना अवताराला यायचं, एकनाथ महाराजांना अवताराला यायचं काय कारण होतं? जनाबाईचं काय अडलं होतं एवढं? मी सरळच बोलतो. तुकोबारायांनी मला सांगा, अभंग निर्मिती करून तुका म्हणे हे जगात प्रसिद्ध व्हावं याच्याकरता तुकोबाराय आले काय? की सगळ्यांनी शेवटी प्रमाण देताना माझं नाव तुका म्हणे असं म्हटलं पाहिजे?
प्रसिद्धी मिळाली पाहिजे याच्याकरता आले का? कालच आपण बोललो ना, थुंकोनिया मान दंबे करीतो कीर्तन. तुकाराम महाराज म्हणतात, मान आणि दंभ थुंकून मी कीर्तन करतोय, त्याचा त्याग करून कीर्तन करतोय. त्या मानाची अपेक्षा तुकाराम महाराजांच्या अंतःकरणात कशी असेल? मग कशा करता आले? आपलं दुःख बघवत नाही म्हणून, दुसरं काही कारण नाही. आणि आपलं दुःख बघवत नाही म्हणून जर त्यांना यावं लागत असेल तर आपल्या जवळच न थांबता ते कसे राहू शकतील? आणि आपल्या जवळ जर ते थांबले तर ते दुर्लभ कसे राहतील? दुर्लभ या पदाचा अर्थ आपल्याला काय करायचा आहे या संबंधातला खुलासाही करतो मी, पण माझी शंका आपण लक्षात घ्या. बर, तिथं राहून यांना करता आलं नसतं का? सगळंच करता आलं असतं. ज्यांना भिंत चालवता येते त्यांना स्वरूपात राहून जगही चालवता येईलच की नाही? माझी उदाहरणं पटतील नाही तर न पटतील, कोणाला काही वाटेल. पण ज्यांना अशक्य प्राय वाटणाऱ्या गोष्टी सहजतेने करता येतात, लीलेने करता येतात, त्यांना काही करता येणं शक्य आहे ना. पण त्यांनी हे वारंवार केलं नाही ना. मी विनोदाने अनेक वेळेला असं सांगतो की ज्ञानोबाराय एवढे भिंत चालवणार, नामदेव रायांबरोबर त्या पंजाब पर्यंत गेले, घुमानपर्यंत, तिथपर्यंत पोहोचले, चालत गेले. कशाला एवढे परिश्रम करायचे? नामदेव रायांना भिंतीवर डबल शीट घ्यायचं आणि भिंतीला म्हणायचं, चल बाई आपल्याला पंजाबला जायचंय. काय अडचण होती त्याच्यामध्ये? जे एकदा चालवू शकतात ते वारंवार चालवू शकणार नाहीत का? पण नाही ना केलं. त्यांचा आपला काहीतरी एक संबंध त्यांच्या बाजूनी जोडलेला आहे. आम्हाला तुकोबाराय किती आपले वाटतात हा भाग वेगळा आहे, पण तुकोबारायांना आपण त्यांचे वाटतो हे महत्वाचं. हे याच्यात त्यांचं संतत्व लपलेलं ना. आम्हाला ते किती जवळचे वाटतात, वाटले असते तर आम्ही गाथा रोजच उघडला असता. आम्हाला ज्ञानोबाराय किती जवळचे, मुद्दा तो नाहीच आहे. एका सुभाषितकारांनी चिंतन करताना म्हटलंय, ज्ञानोबाराय आले, त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्याच्याने आम्हाला काही धन्यता प्राप्त होते, आम्हाला काही विचार कळतात, आमचं जीवन परिपक्व होतं, प्रगल्भ होतं, मानवी म्हणण्याच्या योग्यतेचं होतं. हे सगळं खरं आहे. पण समजा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली नसती, काय झालं असतं? त्यांची संजीवन समाधी लागली नसती का? त्यांना काही अडचण आली असती का? काहीच अडचण आली नसती. तुकाराम महाराजांनी 4000 अभंग आपल्या पत्रात टाकले नसते, टाकले काय बिघडलं असतं? ते सदैह जाऊ शकले नसते का वैकुंठाला? त्यांचं सामर्थ्यच होतं, ते जाऊच शकले असते. मग नसते सांगितले, 4000 अभंग नसते दिले आपल्याला, काय बिघडलं असतं? काहीही बिघडलं त्यांचं नसतं. पण त्याच्या पुढे विजेची वारी भरली नसती, कारण ते आपल्यासाठी आहे ना. आपलं काही कर्तव्य आहे त्यांच्या प्रती, कारण आपल्या कल्याणाकरता त्यांचं येणं झालं, त्यांना अडचणच नाहीये. म्हणून ते सुभाषितकारांनी म्हणताना असं म्हटलंय, सज्जनस्य हृदयं नवनीतम यद वदन्ति कवयः तद अलीकम अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीतम. सज्जन आणि लोणी यांची तुलना होत नाही. संतांचं हृदय लोण्याप्रमाणे मऊ असतं असं जर कोणी म्हणत असेल, कोणी काय तुकोबारायच म्हणतात, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, पण ते खोटं आहे. तर अलीकम, अलीक म्हणजे खोटं आहे. का खोटं आहे? सज्जनांचं हृदय मुळीच लोण्याप्रमाणे मऊ नसतं. काय फरक आहे? फरक असा आहे की लोणी फक्त स्वतःला आच लागली तरच वितळतं, सज्जनांचं चित्त मात्र दुसऱ्याला त्रास झाला तरच वितळतं. हा फरक आहे दोन्ही. मग ते आपल्याकरता आले, ते जर आपल्याकरता आले तर आपल्यात राहतील, मग आपल्यात राहतील तर दुर्लभ कसे होतील? पण तरीही भगवान म्हणतात, अर्जुना स महात्मा सुदुर्लभ, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभुवाती. मग दुर्लभ म्हणजे काय? मग त्याचा त्यातल्या त्यात एक सोपं आणि साधं उत्तर आपल्याला देता येतं की ते आपल्यातच राहत असतात, मानवी रूप घेऊनच अवताराला आलेले असतात, पण आपण त्यांना वरून ओळखू शकत नाही म्हणून ते दुर्लभ वाटतात. वस्तू सन्निध असते, अतिपरिचयात असते, त्यामुळे आपल्याला त्या वस्तूचं महात्म्य कळत नाही. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती मलये भिल्ल पुरंदरी चंदन तरुकाष्ठ विंदनम कुरुते.
किंवा अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती लोके प्रयागवासी कूपे स्नानम समाचरेत. प्रयाग क्षेत्रामध्ये राहणारे लोक त्रिवेणी संगमावर स्नानाला जात नाहीत, ते घरच्या नळावरच आंघोळ करत असतात. इथून लोक जातात प्रयागला ते त्रिवेणी संगमात स्नान करावं म्हणून, पण प्रयागचे जे लोक आहेत, जे स्थानिक लोक आहेत, ते तिकडे जात नाहीत. ते घरी पाणी गरम करून आंघोळीचं गरम पाण्याने आंघोळ करतात, त्रिवेणी संगमावर जात नाहीत. हे फक्त प्रयागमध्येच असतं असं नाही. मी पंढरपूरहून आलोय असं होतच असतं का? कारण त्यांना माहिती असतं, अरे हे त्रिवेणी, ते जाणारे कुठं पळून, आपल्याच गावातले, यांना यावं लागतं, आपलंच आहे, जातं कुठे, आज नाही उद्या करू. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. अतिपरिचय झाला की अनादर निर्माण होतच असतो. तसे सगळे हे महात्मे आपल्याच मध्ये राहतात, मानवी रूप घेऊनच राहतात, माणसासारखा माणूस वाटतो आणि आम्ही त्यांना बरोबर माणूसच समजतो, आम्ही त्यांना आतून ओळखत नाही म्हणून ते दुर्लभ आहे. हे एक उत्तर झालं, हे मान्य होण्यासारखं उत्तर नाही असं नाही, पण याच उत्तराचा विस्तार करणं हे जास्त महत्वाचं, कारण हे अतिशय मूलभूत उत्तर आहे. ज्ञानेश्वर महाराज माणूस म्हणूनच आले, म्हणून तर आळंदीत त्यांना ओळखलं नाही ना, म्हणून तर पैठणला तो चमत्कार त्यांना करावा, ओळखावा म्हणून चमत्कार झाला नाही, पण चमत्कार झाल्याशिवाय लोक ओळखत नाही, ही अडचण आहे. ओळखावा म्हणून चमत्कार केलेला नाहीये. बरं, ते इतके सरळ, त्यांना सांगितलं, ते आदल्या दिवशी ते सगळं प्रकरण झालं, रेड्याच्या पाठीवरचे वळ वगैरे दिसले. दुसऱ्या दिवशी मग तो रेडा ज्ञानोबारायांजवळच राहिला काय. जेव्हा ज्ञानोबारायांनी त्याच्या पाठीवरचे वळ आपल्या पाठीवर दाखवले, तेव्हापासून त्या रेड्याने ज्ञानोबारायांचा संग सोडला नाही, हे रेड्यालाही कळालं. संग सोडला नाही, तो कायम त्यांच्याबरोबर राहिला. आणि मग दुसऱ्या दिवशी त्या घाटावरून जाताना त्या वेळेला जे अनुपस्थित होते ते सगळे आले. ते म्हणाले, असं कसं तुम्ही बोलो, हे करू शकता, आम्ही म्हणतो ते करून दाखवा, वेद वदवून दाखवा. मग वेद वदवून दाखवला वगैरे वगैरे. मला मग ते लोकांनी त्यांचं कौतुक केलं, डोक्यावर घेतलं, वेद वदवलं, वेद वदवलं. ज्ञानोबारायांनी त्यांना अत्यंत नम्रपणाने सांगितलं, मी रेड्याच्या मुखातून वेद वदवले नाहीच आहे. त्यांनी, नाही आम्ही बघितलं ना आता. ज्ञानोबाराय म्हणाले, मी वदवले नाही. मग कुणी वदवले? ते म्हणाले, तुम्ही मला काय आज्ञा केली? रेड्याच्या मुखातून वेद वदवून दाखव असं तुम्ही म्हणालात ना, ज्या अर्थी तुमच्या मुखातून ते आलं म्हणून ते सिद्ध झालं, मी काही केलं. किती सरळ असावं. जर प्रसिद्धी करता हे केलं असेल आणि लोकांनी आपल्याला ओळखावं म्हणून केलं असेल तर श्रेय घेतलं असतं ना, पण श्रेयाचं भांडण त्या काळात नव्हतं. ही बुद्धिमानांची देण आहे. ज्ञानोबारायांनी हे केलं नाही, तुकोबारायांनी हे केलं नाही. मी तो हमाल भारवाही म्हणणारी तुकारा, अरे साळून का मंजुळ बोली तसे वाणी, बोलविता धणी वेगळाची. हे कोणीतरी वेगळंच बोलून दाखवतं. तुका म्हणे, बोल माझा बोलतो विठ्ठल, मी बोलतच नाहीये. हे त्यांचे शब्द आहेत. तात्पर्य त्याचं असं की ते आपल्यामध्येच राहतात, आपण त्यांना मनुष्य समजतो. तुकाराम महाराजांना लोक माणूसच समजत होते. अरे ब्रह्म अवताराला आलं बाबा, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. साक्षात परब्रह्म तुकोबारायांच्या रूपानं प्रकट झालं. ज्ञानोबाराय म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा प्रकट झालं. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान. प्रत्यक्ष परमात्मा आला. परमात्म्याचा अवतार घेऊन परमात्म्याने जे केलं नाही ते करण्याकरता त्यांना संतांच्या रूपामध्ये यावं लागतं. सरळ साधं आहे.